हैप्पी बर्थडे। बहुत अच्छे पिक्स मिल रहे हैं यार। कौन है सिद्धू? ए देव तुरे सबसे पहले आया। बघता बघता आता 61 आली। अहो 60 वर्षे सरली, बघता बघता 61 आली। तुम्ही निवृत्त झाला कामाच्या ओझ्यातून आणि रोजच्या धावपळीतून। विचार का करता आता मी म्हातारा झालो, विचार का करता आता मी म्हातारा झालो। अहो ही तर तुमची सेकंड इनिंग, करा की त्याचे मस्त प्लॅनिंग। मस्त फिरा, मजा करा,
अख्खं जग फिरून घ्या. मस्त फिरा, मजा करा, अख्खं जग फिरून घ्या. मनसोक्त आनंद घ्या सगळ्याचा, जे जे राहिले ते करण्याचा. आता विचार नाही करायचा मी आहे रिकामी बिनकामी. तुमचं सगळं काही छान आहे, समाजात खूप मान आहे. आता विचार नाही करायचा मी आहे रिकामी बिनकामी. तुमचं सगळं काही छान आहे, समाजात खूप मान आहे. अहो तुमचा अनुभव, तुमचा विचार हाच आहे आमच्या सगळ्यांचा आधार. थँक्यू. म्हणजे पप्पांची सून. गेली 2 वर्ष आम्ही एकत्र आहोत, म्हणजे एका कुटुंबाप्रमाणे राहतोय. पप्पांचं कधी असं वाटलं नाही मला की सोनलचं सासर आहे, आणि कधी असं फ्री एकदम म्हणजे एकदम फ्री बिहेवियर आहे त्यांचं. तसंच त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. खूप छान छान त्यांच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खूप डिझायनिंग वगैरे भरपूर अट्रॅक्टिव्ह वर्क्स काय काय करत असतात. पप्पा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. की 8 वाजेपर्यंत मी वर येईल म्हणून मला अजिबात कल्पना नव्हती. वर आल्यावर मला समजलं की हे प्रोग्राम तर त्या सर्वांना जी मेहनत माझ्यासाठी घेतली त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्वांनी वेळेत वेळ काढून इतक्या लांबून इकडे आलात आणि माझ्या या वाढदिवसाने मी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आता माझ्या मिसेसने भाषण केली, मला फार आनंद वाटला. तिने मला एवढी मोकळीक दिली की तुम्ही कुठेही फिरा, मजा करा, एन्जॉय करा. उद्या मी बुलेट घेणार आहे, चांगलं जॅकेट घेणार आहे, मस्त शूज घेणार आहे. जसं सिद्धू फिरत होता तसं फिरत राहणार. मला एकट्याच सुरुवात. तर जोक अपार्ट, 61 वर्ष झाली, पण आता वाटत नाही की इतकी वर्ष मी काढली या भूतलावर. लहानपण थोडं गरिबीतच गेलो. शिक्षण वगैरे आपल्या परीनं एवढा काय मी हुशार नव्हतो शिक्षणात वगैरे, पण जसं जमलं तसं घेत गेलो. तर प्रामाणिक प्रयत्न केले, नोकरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याप्रमाणे नोकरी मनासारखी भेटली. नोकरीत पण मला चांगले चांगले लोक भेटले, बरेच लोक भेटले, बरेच अजून आले नाही. त्या सर्वांच्या सहकार्याने जवळजवळ 36 वर्ष मी सर्व्हिस केली आणि आता 22 जुलैमध्ये रिटायर झालो. शिक्षणानंतर नोकरीनंतर मनासारखी सहयोगी पण सहचारणी भेटली. तिच्या साथीने जे पुढील माझा संसार सुरू झाला तो खूप आनंदात गेला. त्या संसारामध्ये खूप सुख दुःख बघितले आम्ही. आमच्या संसाराला सुद्धा बऱ्याच जणांचा हातभार लागलेला आहे. कळत न कळत सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. तर आता या संसारामध्ये 2 सुंदर फुलं आम्हाला लावली. त्यांना सुद्धा आम्ही चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. त्याचा परिणाम म्हणून ते आता सध्या चांगल्या आपापल्या शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या करून आपापलं आयुष्य जगत आहे. रिटायरमेंटच्या एक 6 महिने आधी म्हणजे जेव्हा नोटीस मिळाली की मी आता या तारखेला रिटायर होणार आहे, 6 महिन्याआधी असं वाटायला लागलं की बाबा आपल्याकडनं कोणतरी काहीतरी काढून घेत. आपलं जे हक्काचं काहीतरी होतं ते आपल्या हातातून निसटून जाते. पण फार वाईट होतं, कसं होणार काय होणार हेच चालू होतं. पण सर्वांनी भेट दिला आणि रिटायरमेंट झाली. थोडे दिवस गेले, 6 महिने मला बेचैन होतो मी, पण नंतर समजून घेतलं की बाबा आपण काहीतरी केल्याशिवाय तर खरं नाही. त्याप्रमाणे आपलं मन कशानं मी गुंतवत राहिलो. चांगले मित्र भेटले, मैत्री केली. इथं सुद्धा सोसायटीमध्ये चांगले मित्र झाले.